First of all, congratulations to all. आवाज येतोय का माझा? Yes. Yes, ma'am. ओके ओके ठीक आहे. बघा, आजपासून तुमच्या 5th सेमचे म्हणजे 3rd इयर चालू होत आहेत. तुम्हाला टोटली किती सब्जेक्ट आहेत ते आपण बघणार आहोत. इवन तुम्हाला टाइम टेबल भेटले, त्यामुळे कोणते टीचर कोणत्या सब्जेक्टला आहेत हे पण तुम्हाला माहिती आहे. तर कालच आपला रिझल्ट लागला. सगळ्यांना मार्क छान आहेत, त्याच्याबद्दल सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. देन आता आपण बघूया सिलेबस वगैरे. तोपर्यंत काही मुलं जॉईन होत आहेत, अजून बरेच जण झाले नाही आहेत जॉईन. आणि काही इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्हाला सर देणार आहेत, HOD सर, आणि मी पण ऍट द एंड देणार आहे लेक्चरच्या. कारण आता तुम्ही 3rd इयर मध्ये जाताय. आतापर्यंत तर झालं, तुम्ही केला स्टडी, शिकला व्यवस्थित, पण इथून पुढे पण तसंच कॉपरेट करा. किंवा तुमचे तुम्हाला सांगितलं ते ते भरा. ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन आहेत ते ऍट द एंड दिल्या जातील, किंवा इन बिटवीन सर जॉईन होतील त्यावेळेस तुम्हाला दिल्या जातील. ओके. सगळ्यांनी बघा, नवीन नोटबुक करा ह्या सेमिस्टरसाठी. आणि ज्या पण वेळेस तुम्ही ऍडमिशन घ्यायला येचाल त्यावेळेस तुमची जी काय स्टेशनरी असेल ती घेऊन जावा. असाइनमेंट नोटबुक असेल ते घेऊन, बाहेरच्या नोटबुक वगैरे विकत घ्यायला लागणार नाहीयेत. आणि ऍडमिशनला मला तर वाटतं सगळेच जण या. तुम्हाला मास्टरचे पाहिजे असतील तर घेऊन जावा. नंतर लायब्ररीमध्ये बुक्स अवेलेबल नसतात, संपले जातात, कारण खूप स्टुडंट आहेत. त्यामुळे जे तुम्ही फर्स्ट आलात घेतले बुक, तर ते तुम्हाला इझी पडेल, तुम्हाला बुक्स भेटतील. बघा तुमचे आल्यानंतर हे काम. आणि इव्हन त्याच्याबरोबर स्टेशनरी पण घेऊन जावा, कारण असाइनमेंट वगैरे तुम्हाला राईट करायला लागणार आहेत. ओके. तर मला सिलेबस दाखवते 5th सेमचा. आज फक्त आपण सिलेबस वगैरे बघूया, आणि त्याच्यानंतर आपलं 1-2 दिवसामध्ये ऑल अबाउट चॅप्टर वगैरे ते सगळं झाल्यानंतर डिटेल्स आपण ऍक्च्युअल लेक्चर चालू करूया. मी आहे तुम्हाला इन्व्हायरमेंटल स्टडीज ह्या सब्जेक्टसाठी. हा सब्जेक्ट हार्ड नाहीये, इझी आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. की म्हणजे ऑल जे काही नेचर आहे त्याच्याच रिलेटेड ऑल आहे ह्या सब्जेक्टमध्ये. तरी पण आपण बघूया की बेसिक त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे, किंवा तो सब्जेक्ट किती मार्क्स साठी आहे, किंवा त्याचे पेपर कशा टाईपमध्ये. आता तर तुम्हाला ऑल थेरी पेपर MCQ बेस्ड होतात, तरी पण आपली जी ही EST ची एक्झाम आहे ते MCQ बेस्ड आहे. आणि लागतात. तर हे इन्व्हायरमेंटल स्टडीज जरी तुमचे थेरी पेपर झाले तरी तुम्हाला हा ऑनलाईनच सब्जेक्ट असणार आहे. म्हणजे EST हा ऑनलाईन सब्जेक्ट आहे. तुमचा MCQ टाईप पेपर असणार आहे ESTचा, आणि 70 मार्काचा पेपर असतो. आता ते तुम्हाला आता जो पॅटर्न आहे चेंज झालेला आहे, की तुम्हाला समथिंग 40 काहीतरी MCQ असतात, काहीतरी असं आहे तुमचं. तर हे वेगळं आहे, जे आता तुमचा पॅटर्न चालू झालाय तो. आणि आता जे ह्याच्या अगोदर म्हणजे 2 वर्षापूर्वी
जे सब्जेक्ट म्हणजे ईएसटी असेल किंवा पुढच्या सेमला तुम्हाला 2 ऑनलाईन सब्जेक्ट आहेत मॅनेजमेंट ईटीआय सारखे. मग ह्या सब्जेक्टचं कसं होतं तर सगळे ऑनलाईन पेपर होतात, एमसीक्यू टाईप आणि 70 मार्काच्या पेपर असतात. ओके. तर बघा, जे काही तुमचे अदर स्टुडंट आहेत अजून जॉईन झालेले नाहीये, तुमचे फ्रेंड वगैरे आहेत तर त्यांना सांगा. आणि अजून पण असे काही लोक आहेत त्यांचे स्वतःचे रोल नंबर अजून त्यांच्या नावापुढे दिसत नाहीयेत, तर ते पटकन करून घ्या. अदरवाईज ज्यांचे रोल नंबर दिसत आहे त्यांची प्रेझेंट जाईल, ज्यांच्या नावाच्या पुढे रोल नंबर नाहीयेत त्यांची अबसेंटी मार्क होईल, हे लक्षात घ्या. बिकॉज खूप वेळा ह्या सूचना तुम्हाला गेल्या वर्षभरापासून दिल्या जात आहेत, तरी पण तुमच्यात अजून काही इम्प्रुव्हमेंट नाहीये. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी जरा लक्ष द्या. आता तुम्ही एस वाय मधून टीवाय मध्ये गेलेला आहात, त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येणं किंवा आपण जे कॉलेजमध्ये वागतो, एक म्हणजे थर्ड इयरची मुलं म्हणजे सगळ्यात मोठी, तर तशा टाईप मध्ये तुम्ही आता राहा. कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत एस वाय मध्ये बघितलं की बऱ्याच चुका तुमच्या होत होत्या किंवा तुम्ही अनम्यूट करून बोलत नव्हता. तर आता असं करू नका की तुम्ही आता टीवाय मध्ये गेलेला आहात, इथून पुढे तुम्ही डिग्रीला जाणार किंवा एखादं तुम्हाला वाटलंच की डिप्लोमा मधून मी जॉब करणार, त्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू साठी जाणार, तर त्यावेळेस तुम्हाला बोलायला लागणार आहे. जर तुम्ही काहीच नाही बोलला तर इथे काय उपयोग नाही. तुम्हाला ज्या पण वेळेस कोणी क्वेश्चन विचारले जातात त्यावेळेस आन्सर द्या. आणि जसं पाठीमागे तुम्ही 2 सेमिस्टरला जे करत होता, इवन विचारले तर तुम्ही आणि थर्ड इयरला गेल्या म्हटलं की तुम्हाला ऑल हे ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या सगळ्या फॉलो करायला पाहिजेत. ओके. तर बघा, तुमचं सिलेबस काय काय आहे ते बघूया फर्स्ट, आणि त्याच्यानंतर आपला जो काही आणि वेळेवर लेक्चर जॉईन करत राहावा. ओके. एनीबडी? स्क्रीन दिसते का? सानिका, नो रोल मॅम. नंबर 40. ओके. वेट 2 मिनिट्स. इथे तर शेअर झालेले दिसते. नेटचा इश्यू झाला. ओके, नाव विजिबल? Yes, ma'am. येस मॅम. ओके. बघा, हे तुमचं सगळं ऑल सब्जेक्ट तुम्हाला असतील किंवा किती मार्क्स साठी असतील ते मी इथे चालू केलेले आहे. बघा, स्क्रीन शेअर केलेले आहे. तर टोटली जे स्क्रीनवरती त्याच्यामधले ऑल सब्जेक्ट तुम्हाला आहेत. त्याच्यामध्ये बघा, इन्व्हायरमेंटल स्टडीज, देन ऑपरेटिंग सिस्टीम, ऍडव्हान्स जावा प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि ऍडव्हान्स कॉम्प्युटर नेटवर्क, हे जे सब्जेक्ट आहेत ते थेअरी पार्ट आहे तुमचे, थेरॉटिकल आहेत. आणि देन इंडस्ट्रियल ट्रेनिंग आणि कॅपस्टॉन प्रोजेक्ट प्लॅनिंग, हे जे असतात इंडस्ट्रियल ट्रेनिंग जे आता तुमचं चालू आहे,
तो पण तुम्हाला एक सब्जेक्ट असतो, त्याचे रिपोर्ट्स वगैरे तयार करायचे असतात. आणि कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग. आता कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंगचं काय असतं, जे आता तुम्ही थर्ड इयरला जाता, तुम्हाला थर्ड इयरला प्रोजेक्ट असतो फायनल इयरचा. तर तेच काय झालं तुमचं कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग. तर हे सगळं तुमचं स्ट्रक्चर आहे सिलेबसचं. तर बघा, मी तुमचा इन्व्हायरमेंटल स्टडीज हा सब्जेक्ट घेते आहे. याच्यामध्ये इथे दिलंय बघा, मॅक्झिमम मार्क्स म्हणजे आपल्याला थेअरी पेपर म्हणजे एमसीक्यू बेस्ड पेपर कितीसाठी आहे, 70 मार्काचा आहे. आणि देन तुमचं जे युटीचं वगैरे असतं पीएचं, तर ते 30 मार्काचे ऑल 100 मार्क्ससाठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 40 मार्क पडला पाहिजे मिनिमम. तर असा सिलेबस आहे किंवा एक्झामिनेशन स्कीम अशी लोकेट केलेली आहे इन्व्हायरमेंटल स्टडीज ह्या सब्जेक्टसाठी. तर ह्या सब्जेक्टचा कोड बघा 22447 आहे. आणि शॉर्ट फॉर्म म्हणजे ॲब्रिव्हिएशन काय आहे तर EST, म्हणजेच काय इन्व्हायरमेंटल स्टडीज. आता जे बाकीचे सब्जेक्ट आहेत ते तुमचे तुमचे जे सब्जेक्ट टीचर आहेत ते तुम्हाला सांगतीलच. फक्त एवढं लक्षात घ्या की हे तुम्हाला इन्व्हायरमेंटल स्टडीज, ऑपरेटिंग सिस्टीम, ॲडव्हान्स जावा प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर नेटवर्क, हे तुमचे सब्जेक्ट आहेत तुम्हाला आता ह्या सेमिस्टरला. आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग आणि ह्याला काही थेअरी पेपर नसते, ह्याला फक्त ओरली असते. आणि प्रोजेक्टचं तर तुम्हाला माहिती आहे की फायनल इयरला प्रोजेक्ट असतो. ह्या सेमिस्टरला अर्धा प्रोजेक्ट म्हणजे तुम्हाला त्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या सेमिस्टरमध्ये येतात. आणि लशन जे म्हणजे जे पार्ट आहे एक्झिबिशनचा, तो नेक्स्ट सेमिस्टरमध्ये येतो. आता पण तुम्हाला जाईल, सांगतील तुमचे टीचर जे कॅपस्टोन प्रोजेक्ट साठी आहेत ते. ओके. तर बघा, हा तुमचं एक्झामिनेशन स्कीम, टीचिंग स्कीम ह्याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं. आणि टोटल सब्जेक्ट किती आहे हे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. देन आता आपण मेंटल स्टडीज रिलेटेड बघूया. तर फर्स्ट न्यू नोटबुक मध्ये तुम्हाला पहिल्यांदा हे डॉक्युमेंट आहेत ते. तर फर्स्ट विजन मिशन लिहिताना त्याच्यात इन्स्टिट्यूट लेवल विजन मिशन आणि देन डिपार्टमेंट लेवल. आता विजन मिशन तर तुम्हाला माहिती आहे, तरी पण एकदा रिव्ह्यू करत जावा, वाचत जावा, विजन म्हणजे काय असतं, मिशन म्हणजे काय आहे नेमकं. तर हे बघा बघा इन्स्टिट्यूट लेवल विजन आपलं काय आहे. कोणाला जर राईट करून घ्यायचं असेल तर तुम्ही राईट करून घ्या. मॅडम स्क्रीन ऑफ झाली. हा हा, दुसरी स्क्रीन शेअर करायची मला, दुसरं दाखवायचंय त्याच्यामुळे बंद केले. ना विजिबल. येस सोहम. येस मॅम. ओके. जर तुम्ही न्यू नोटबुक घेतल्या असतील तर राईट डाऊन केलं तरी चालेल. आहे का सगळ्यांकडे न्यू नोटबुक? रिप्लाय द्या रे मुलांनो. नवीन नोटबुक आहे का सगळ्यांकडे? आणतो मॅम आज. ओके ठीक आहे. तुम्ही घ्या नोटबुक, हे पाठवून देते. ते फक्त काय काय करायचं फर्स्ट
विजन मिशन आपलं लिहायचं, इन्स्टिट्यूट लेवल विजन मिशन मध्ये लिहून काढा. देन बघा आपलं जे सिलेबस आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज साठी आहे आणि सब्जेक्ट कोड तुमचा काय आहे 22447. आपला एन्व्हायरमेंटल स्टडीज ह्या विषयाचा सब्जेक्ट कोड काय आहे कोर्स 22447. आता याच्यामध्ये कोर्स डिटेल्स वगैरे मी टाकलेले आहेत. तर कोर्स डिटेल्स मध्ये बघा काय दिलेलं आहे, द वर्ल्ड टुडे इज फेसिंग द बिगेस्ट चॅलेंज ऑफ सर्व्हायव्हल. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑल डिटेल म्हणजे आपला एन्व्हायरमेंटल स्टडीज हा सब्जेक्ट आहे त्याच्या रिलेटेड हे डिटेल्स दिलेले आहेत. तर आपल्या आता आपण बघतोय की कोविडची जी सिच्युएशन आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप फेस करायला लागतं आहे, खूप प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपलं जे एन्व्हायरमेंट आहे ते पूर्ण चेंज खूप धोकादायक झालेला आहे असं तरी म्हटलं तरी चालेल. की आपल्या निसर्गामध्ये असा काही विषाणू आलाय की त्याच्यातून लोकांना खूप म्हणजे धोका पोचायला लागलाय. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या होऊ नये किंवा आपण त्याला कसा अपोज करू शकतो किंवा आपला निसर्ग आपण कसा व्यवस्थित ठेवू शकतो, तर हे सगळं ह्या सब्जेक्ट मध्ये आहे. एवढं काही तुम्हाला म्हणजे जे आपलं कॉम्प्युटरचं आहे त्याचा पूर्ण विषय वेगळा आहे आणि आपला इन्व्हायरमेंटल स्टडीज हा पूर्ण विषय वेगळा आहे. कारण हा सब्जेक्ट ऑल तुमच्या ज्या काही ब्रांच असतील त्या सगळ्यांना आहे हा विषय. आपलं कॉम्प्युटर रिलेटेड नॉलेज ह्याच्यामध्ये काहीच नाही, सगळं इन्व्हायरमेंटचं नॉलेज आहे. आणि जे काही पुढचे चॅप्टर आहेत आपल्याला 5 चॅप्टर आहेत तर त्या 5 चॅप्टर मध्ये पूर्ण हेच दिलेलं आहे की आपण आहे आपल्या आजूबाजूला नेचर आहे तर त्याची आपण त्याच्यामध्ये सुधारणा कशी करायची किंवा आपण अवेअरनेस कसा करायचा, लोकांना कसं समजून सांगायचं, जे आपण एज्युकेशन घेतोय ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं. तर हा सब्जेक्ट त्याच्याच रिलेटेड आहे. आपण जे काही शिकतो आहे जे काही निसर्गाबद्दल शिकतो आहे ते लोकांना सांगायचं किंवा त्यांच्यामध्ये अवेअरनेस करायचा. हे आपलं फर्स्ट एम आहे हा सब्जेक्ट शिकण्यामागे. देन ह्याच्यामध्ये बघा अजून काय काय एन्व्हायरमेंटलच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. तर त्याचे सोल्युशन कसे फाइंड करायचे आपल्या एज्युकेशनचं. आता समजा तुम्ही कॉम्प्युटरचे स्टार्ट करू शकता का जेणेकरून आपल्या निसर्गामध्ये जे काही म्हणजे पोल्युशन होतंय ते थांबवण्यासाठी आपण असं काही करू शकतो का, म्हणजे एज्युकेशनच्या करून आपल्याला हेल्प होईल एन्व्हायरमेंटचं जे पोल्युशन आहे ते रोखण्यासाठी. म्हणजे हा पण एक तुमचा प्रोजेक्ट होऊ शकतो फायनल इयरचा, की असं एखादं डिव्हाइस असेल की ऍपचं तर काय काय करू शकता तुम्ही, तर फक्त इन्व्हायरमेंटची इन्फॉर्मेशन देऊ शकता की ते प्रॉब्लेम्स आहेत तिथे हे फक्त करू शकता. पण डिव्हाइस मध्ये तुम्ही काय करू शकता, एखादा धोका असेल तर तो टळेल असं काहीतरी आपण करू शकतो. मग ह्याच्यामध्ये बघा खूप वॉटर असतं ते वेस्ट जातं तर ते वेस्ट जाऊ नये म्हणून असं एखादं आपण डिव्हाइस करू शकतो का. म्हणजे ह्या सगळ्या प्रोजेक्टच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे की जेणेकरून आपण इन्व्हायरमेंटचं पोल्युशन होणं रोखू. असं काही डिव्हाइस किंवा ऍप किंवा अवेअरनेसच्या रिलेटेड असेल, पब्लिक अवेअरनेस जे करायचं तर ते कशा थ्रू होऊ शकतं असा आपण विचार करू शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला हा सब्जेक्ट आहे जेणेकरून अवेअरनेस व्हायला पाहिजे निसर्गाच्या बद्दल किंवा निसर्गाचं जे रिलेटेड पोल्युशन असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम्स असतील किंवा आपण त्याच्यातून काय सजेस्ट करू शकतो लोकांना किंवा ते डेव्हलप कसं करू शकतो अजून म्हणजे त्याच्यात अचिव्हमेंट होईल असं काय करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. ओके, इन्व्हायरमेंटल स्टडीज ह्या विषयामध्ये. आणि हेच एम आहे तुम्हाला हा सब्जेक्ट टाकण्यामागचा किंवा जो आपल्याला सिलेबस मध्ये हा सब्जेक्ट दिलाय तर जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत व्हायला पाहिजेत म्हणून हा सब्जेक्ट आपल्याला सिलेबस मध्ये दिलेला आहे. देन बघा कोर्स आउटकम
ह्याच्यामध्ये बघा कोर्स आउटकम मध्ये काय काय आहे. डेव्हलप पब्लिक अवेअरनेस अबाउट इन्व्हायरमेंट. आता हे जे आहे 5 कोर्स आउटकम आहेत, ही इम्पॉर्टंट आहेत. तुमच्या प्रत्येक चॅप्टरच्या रिलेटेड कोर्स आउटकम असतात. आणि इवन तुम्ही जे मायक्रो प्रोजेक्ट करता, तर त्या मायक्रो प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला कोर्स आउटकम लिहायचे असतात. तुमचा मायक्रो प्रोजेक्ट कोणत्या कोर्स आउटकमच्या रिलेटेड आहे ते लिहायचं असतं. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे किती आउटकम आहेत कोर्स आउटकम, तर 5 आहेत. आणि हे 5ही आउटकम लक्षात ठेवा. ह्याच्या रिलेटेड म्हणजे तुम्हाला पुढे लागती माहिती ज्यावेळेस तुम्ही मायक्रो प्रोजेक्ट वगैरे करत असता त्यावेळेस. ओके. देन प्रोग्राम आउटकम आहेत. तर फर्स्ट आपण बघूया की कोर्स आउटकम काय आहेत. डेव्हलप पब्लिक अवेअरनेस अबाउट इन्व्हायरमेंट. आता फर्स्ट कोर्स आउटकम काय आहे, तर पब्लिक अवेअरनेस करायचा आहे. म्हणजे जे लोकांना काही माहित नाही निसर्गाबद्दल, त्याच्या ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे किंवा ती सांगायची आहे लोकांना. सेकंड बघा काय आहे, सिलेक्ट अल्टरनेटिव्ह एनर्जी रिसोर्स किंवा म्हणजे असं एखादं सोर्स असेल फॉर इंजिनिअरिंग प्रॅक्टिस. आता तुम्ही जे इंजिनिअरिंग शिकता आहात, मी आता मगाशी सांगितलं की तुम्ही जे एज्युकेशन घेताय, तर त्याच्यातून तुम्ही एखादं ऍप असेल किंवा डिव्हाइस असेल असं डेव्हलप करून ह्याला हेल्प करू शकता का. ही जी एक संस्था असते इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड, किंवा संस्था म्हणण्याऐवजी एखादं म्हणजे ह्याच्यामध्ये काय आर्टिकल्स असतात वेगवेगळे, तर त्याच्यात आपण काही करू शकतोय का आपल्या एज्युकेशनचा यूज करून. तर हा आपला सेकंड आउटकम आहे कोर्स आउटकम. देन बघा कन्सर्व इकोसिस्टम आणि बायोडायव्हर्सिटी. आता इकोसिस्टम आहे आणि बायोडायव्हर्सिटी जी आहे ते आपल्याला, आपला हा थर्ड चॅप्टर आहे इकोसिस्टम आणि बायोडायव्हर्सिटी. ह्याच्यामध्ये काय आहे, जैव विविधता आहे. म्हणजे वेगवेगळे टाईपचे जे सजीव आहेत, तर त्याची विविधता असेल आणि त्या सजीव जे असतात ते कोणत्या प्रदेशात असेल किंवा कोणत्या म्हणजे राहतात, हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याचा पण आपल्याला स्टडी करायचा आहे किंवा त्याचं एक समजून घ्यायचं आहे की कोणत्या. आता वाळवंटामध्ये आपला इथला प्राणी एखादा गायी नेऊन सोडलं तर तिथे चालेल का, तर नाही. तिथे फक्त उंटच आपल्याला बघायला मिळतात. ते उंट आपल्याला इकडे बघायला मिळतात, पण जास्त करून वाळवंटामध्ये उंटच बघायला मिळतो. हे फॉर एक्झाम्पल मी दिलं. तसं इथे दिलंय बघा की आपल्याला इकोसिस्टीम बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपल्याला जैवविविधता माहित पाहिजे. कोणते प्राणी असतात किंवा कोणता म्हणजे जे काही विभाग ठरलेले आहेत त्या त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या टाईपची जैवविविधता असते हे आपल्याला माहित पाहिजे, किंवा आपण हे पण शिकतो आहोत याच्यामधून. देन बघा अप्लाय टेक्निक टू रिड्यूस इन्व्हायरमेंटल पोल्युशन. आता आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो, एखादी टेक्निक. आता जसं मी सांगितलं की एखादा रिसोर्स असेल किंवा आपण जे इंजिनिअरिंग शिकतोय त्याच्यामधून आपण असं काहीतरी डेव्हलप करून इन्व्हायरमेंटचं जे पोल्युशन आहे ते कमी करू शकतोय का, किंवा जे पोल्युशन होतंय त्याची माहिती आपण त्या त्या मेन लोकांपर्यंत पोहोचवू शकतोय का. तर हे पण आहे तुम्हाला, हा कोर्स आउटकम आहे 4th नंबरचा. देन 5th नंबरचा बघा, मॅनेज सोशल इश्यूज अँड इन्व्हायरमेंटल इथिक्स ॲज लाईफलॉंग लर्निंग. आता हे जे इश्यूज आहेत किंवा पोल्युशनच्या रिलेटेड असतील किंवा अजून वेगवेगळे इश्यूज आहेत, तर त्याच्यासाठी आपण असं काही मॅनेज करू शकतोय का, किंवा डिव्हाइस असेल असं काही करू शकतोय का ते लाईफ लॉंग म्हणजे लाईफ लॉंग साठी होईल त्याचा यूज. म्हणजे हे तुमचे सगळे सीओज आहेत कशाच्या रिलेटेड, तर इन्व्हायरमेंटल स्टडीज ह्या विषयाचे, ह्या विषयामधले हे सीओज आहेत. तर ह्याच्यामध्ये पूर्ण आपण बघितलं की 5 सीओ आहेत. तर त्याच्यामध्ये ऑल इन्फॉर्मेशन तीच दिलेली आहे. काय काय दिलेलं आहे, डेव्हलप पब्लिक अवेअरनेस अबाउट इन्व्हायरमेंट. पब्लिक अवेअरनेस करायचा आहे इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड. देन सिलेक्ट अल्टरनेटिव्ह एनर्जी रिसोर्स फॉर एनर्जी प्रॅक्टिस, इंजिनिअरिंग प्रॅक्टिस सॉरी. तर ह्याच्यामधून पण आपण असं वेगळं सोर्स असेल किंवा अल्टरनेटिव्ह सोर्स वगैरे डेव्हलप करू शकतोय का. आता बघा
जी लाईट आहे, आता एक फॉर एक्झाम्पल देते. आपण जी घरामध्ये लाईट यूज करतो, तर तीच लाईट आपण सौर ऊर्जा असेल किंवा ते पॅनल थ्रू आपण केली, तर आपल्याला तिथे काय होईल, पॅनल फक्त एकदाच टाकायला लागेल आणि आपल्याला लाईट फ्री ऑफ दी कॉस्ट मिळेल. तर आत्ता जे आपण आहे लाईट बिल वगैरे आपल्याला येतं, तर ते फ्री ऑफ दी कॉस्ट आहे का लाईट, तर नाही. तर आपण याला अल्टरनेटिव्ह काय करू शकतो, तर सौर ऊर्जाचा आपण इथे वापर करू शकतो. हे एक फॉर एक्झाम्पल आहे ह्याच्यामधला, आणि हे बेस्ट एक्झाम्पल आहे अल्टरनेटिव्ह रिसोर्स किंवा सोर्स शोधण्याचा. देन आपण अजून वेगवेगळे एक्झाम्पल आहेत, ज्या त्या चॅप्टरच्या वेळेस आपण ते बघणारच आहोत. इकोसिस्टीम आणि बायोडायव्हर्सिटी हा पण तुम्हाला एक म्हणजे या सब्जेक्ट मधला इम्पॉर्टंट पॉइंट आहे, म्हणजे चॅप्टरचा आहे त्याच्या रिलेटेड. देन आपले जे इन्व्हायरमेंटल पोल्युशन होते, तर तिथे आपण काही करून ते कमी करू शकतोय का. देन इन्व्हायरमेंटचे रिलेटेड असं काही डिव्हाइस वगैरे लॅब लॉंग साठी आपण तयार करू शकतोय का. हे आहेत इम्पॉर्टन्ट, सगळ्यांच्या लक्षात आले का. कोर्स आउटकम कोणते कोणते आहेत लक्षात ठेवा, बिकॉज ह्याच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन पण विचारले जातात. आणि तिथं काही वेळेस असं पण येतं की तुम्हाला हे जे आउटकम आहेत ते मॅच करताना प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे तुम्हाला मी एवढं सांगते. अर्धा तास मी त्याच्यातच घालवला की कोर्स आउटकम काय आहेत आणि कोणत्या कोणत्या रिलेटेड आहेत, म्हणजे कोणत्या टाईपच्या आहेत आणि ते कधी मॅच होत आहेत हे पण सांगितलं तुम्हाला आता. तर लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टन्स आहेत 5 आउटकम. तुमची जर ओरल वगैरे झाले तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे विचारले जातात. देन प्रोग्राम आउटकम बघा काय काय आहे. फॉलो सेफ्टी प्रॅक्टिस, जे पण आपण काय प्रॅक्टिस करत असेल, जे काही डिव्हाइस यूज करत असेल किंवा त्यावेळेस आपल्याला सेफ्टी असणं गरजेचं आहे, किंवा जे काही डिव्हाइस असेल, जे काही रिसोर्स असेल ते आपण सेफली हँडल करायला पाहिजे. नाही केलं तर आपण काय होतं त्याच्यामधून आपण म्हणजे आपल्याला धोका काहीतरी पोहोचवू शकतो. देन बघा प्रॅक्टिस गुड हाऊसकीपिंग. आता ह्याच्यामध्ये हे काय प्रोग्राम आउटकम का टाकलेला आहे प्रॅक्टिस गुड हाऊसकीपिंग, कारण आपला जे इन्व्हायरमेंटचं पोल्युशन होतंय ते घरापासूनच सुरुवात होते. घरातला जो कचरा असेल किंवा घरातलं जे टाकाऊ वस्तू असतील ते आपण काय करतो, घरातून उचलतो आणि बाहेर फेकून देतो. तर ह्याच्यामुळे काय होतंय, तर पोल्युशन तयार म्हणजे निर्माण होते आपल्या आजूबाजूला. तर असं न करता आपण ते व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावली तर पोल्युशन होणार नाही, किंवा आपला जे घराचा परिसर आहे तो योग्य राहील किंवा निरोगी राहील. देन बघा प्रॅक्टिस एनर्जी कन्झर्वेशन. आता जी काय आता मी लाईटचं एक्झाम्पल दिलं, जे काय आता असे एनर्जी कन्झर्वेशनचे जे आहेत वेगवेगळे डिव्हाइस आपण यूज करतो, तर त्याचा कमीत कमी वापर कसा होईल हे आपण बघितलं पाहिजे. बघा आता लाईटचं तर कंटिन्यू असं असतं की आपले फॅन घरात ऑन असतात आणि आपण बाहेर असतो. तर असं न होता आपण ज्या त्या वेळेस लाईट फॅन असतील असे स्विच ऑफ केले पाहिजेत बाहेर पडताना. तर असं काही आपण करू शकतोय का, जरी आपण विसरलो तर ते ऑटोमॅटिक करू शकतोय का. तर असं काहीतरी तुमच्या काहीतरी म्हणजे हे तुमचं आहे प्रोग्राम आउटकम. देन बघा डेमॉन्स्ट्रेट वर्किंग ॲज लीडर अँड टीम मेंबर. आता हे काय आहे प्रोग्राम आउटकम, तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकताय, जसं तुम्ही आता प्रोजेक्ट ग्रुप मेंबर ऍड करून करू शकता, चौघांमध्ये करू शकता, तिघांमध्ये. तसंच आपण अशी एखादी टीम तयार करून त्याच्यात एखाद्याने लिडरशिप करून असे ग्रुप तुम्ही तयार केले आणि जर लोकांपर्यंत माहिती पोहोचवली, तुम्ही एखादा डिव्हाइस तयार केलाय आणि त्या डिव्हाइसची माहिती तुम्हाला लोकांना सांगायची असेल, तर तुम्ही अशी टीम वगैरे तयार करून तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू शकता. म्हणजे हा एक पार्ट आहे ह्याच्यातला ते सांगितलं. मेंटेन इक्विपमेंट. आता ह्याच्यामध्ये पण मगाच्या पासून मी ते सांगते की डिव्हाइस असेल, टूल असेल, असं आपण काही तयार करू शकतोय का जेणेकरून ते
इन्व्हायरमेंटला हेल्प होईल. देन फॉलो एथिकल प्रॅक्टिस, म्हणजे जे काही हे आहेत वेगवेगळ्या सोल्युशन्स आहेत, तर ते असं त्याचं म्हणजे फॉलो करत राहायचं. की असं नाही आपण एकदा ते यूज केलं किंवा आता एकदा बाहेर जाताना फक्त एकदाच लाईट बंद केली आणि नेक्स्ट बाहेर नंतर आपण असं नाही करायचं की ते जे आपण ऍक्टिव्हिटीज करतो आहे ते फॉलो करायचं कंटिन्युअसली. ओके, हे तुमचे कोर्स आउटकम आणि प्रोग्राम आउटकम आहेत. लक्षात आलं का सगळ्यांच्या? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? इन्फॉर्मेशन समजली नाही, सब्जेक्ट काय समजला नाही, कोर्स आउटकम समजले नाहीत? एनीबडी हॅव्हिंग प्रॉब्लेम? Yes, student, give reply. येस नो एवढं तरी बोला रे. समजलं मॅम. ओके, only one student give reply. What about others? हो मॅम समजलं. ओके, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं लेक्चरच्या की तुम्ही रिप्लाय द्या. बिकॉज तुम्ही जर काहीच नाही बोलला तर आम्हाला काहीच कळत. असं करू नका, कारण तुम्हालाच ह्याचे प्रॉब्लेम आहेत. मी काही मुलांना एक्झामच्या वेळेस आल्यानंतर सांगितलं आहे की बरेच सिच्युएशन एक बेकार झालेले आहेत की 2020-21 जी मुलं पास आउट झालेले आहेत त्या मुलांना आता जॉब साठी अलाउ करत नाहीयेत. का करत नाहीयेत तुम्हाला ह्याच्या मागचं कारण माहितीये? बिकॉज हे तुमचे जे बिहेव आहेत ना, की रिप्लाय द्यायचे नाहीत, लेक्चर व्यवस्थित ऐकायचं नाहीये, किंवा ह्या ज्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे बॅड ऍक्टिव्हिटीज, तर त्याच्यामुळेच हे असं होतंय. पुढे तुम्हाला फेस करायला लागतंय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. जे काही टीचर तुम्हाला शिकवतायत ते लक्ष द्या, कारण ते महत्वाचंच असतंय, त्याच्यामुळे तुम्हाला सांगत असतात. हा पूर्ण आपल्या काय म्हणतात आउट ऑफ सिलेबस म्हटलं तरी चालेल, कारण कॉम्प्युटरचा आणि ह्याचा काही विषय नाही, तरी पण हा विषय तुम्हाला आहे. कशामुळे आहे? कारण तुम्हाला हे काय असतंय बायोडायव्हर्सिटी किंवा इकोसिस्टीम काय आहे किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आपण अवेअरनेस कसा करायचा किंवा आपण एखादं डिव्हाइस कसं डेव्हलप करायचं, कशा टाइप मध्ये डेव्हलप करू शकतो. तर ही मी एक्झाम्पल का देते, कारण तुमचे फायनल इयरचे प्रोजेक्ट आहेत. मी मगाशी सांगितलं तुम्हाला सीटी म्हणून एक तुम्हाला सब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फायनल इयरचं टॉपिक द्यायला लागतो कोणतं प्रोजेक्ट करणार आहे. तर त्याच्यासाठी ही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की तुम्ही असं काहीतरी बनवू शकता. बाबा फायनल इयरचा प्रोजेक्ट बनवायचा आहे तर मी असं काहीतरी करू शकतो, त्याच्या आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला एवढं सांगितलेलं आहे. आणि रिप्लाय द्या, बिकॉज तुम्हाला जर काही जे ते काय विचारतात त्यावेळेस रिप्लाय द्या. तुम्ही समजून घ्या, तुम्हाला नसेल समजलं तर विचारा, जरा लक्ष द्या. ओके, जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, अदरवाईज आपण पुढे बघूया. आता हे तुम्हाला टीचिंग स्कीमच्या रिलेटेड मी मगाशी दाखवलेलं होतं, तरी पण तुम्हाला सांगते ऑनलाईन एमसीक्यू बेस्ड थेरी पेपर असतो आपल्याला 70 मार्कचा, आणि त्याच्यात जे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हणजे आपले युटी जे असते म्हणजे युनिट टेस्ट जे असते, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 युनिट टेस्ट होतात आणि त्याचा ऍव्हरेज 30 मार्कात कन्वर्ट करून ते तुम्हाला पकडलं जातं. म्हणजे टोटली आपला सब्जेक्ट 100 मार्कचा आहे. ह्याला बाकीचं तुम्हाला एक्सटर्नल वगैरे हा काही प्रकार नाहीये याच्यामध्ये. पेपर आहे तो पण ऑनलाईन एमसीक्यू बेस्ड. ओके, देन बघा सिलेबस आहे हा, तर आपल्याला अजून आहे 15-20 मिनिटं वेळ, तोपर्यंत 1-2 चॅप्टरचं होतंय तेवढं मी सांगते सिलेबसचा. तर सिलेबस बघा काय काय आहे. फर्स्ट चॅप्टर आपला काय आहे? इन्व्हायरमेंट. आता ह्याच्यामध्ये
तुम्हाला हा जो चॅप्टर आहे त्याच्यामधलं आपण जर बघितलं तर होल जे तुमचे पुढचे चॅप्टर आहेत तर डिपेंड आहेत ह्या चॅप्टर वरती. बिकॉज ह्या चॅप्टर मध्ये जवळपास तुमचं ऑल सिलेबस असल्यासारखं आहे. पॉइंट्स आहेत भरपूर आणि बेसिक आहे. आणि जे पुढचे चॅप्टर्स आहेत ते आणि इझी आहे हा सब्जेक्ट आणि सोपा. इझी म्हणजे तुम्हाला कळतंय की सोपा आहे. त्याच्यामधून आपण खूप म्हणजे घेण्यासारखं आहे. आपण लोकांना पण सांगितलं पाहिजे. कारण आपल्या जर निसर्गाची आपण व्यवस्थित काळजी घेतली तर असले कोरोना सारखे रोग वगैरे आपल्याला पसरणार नाहीत किंवा त्याचे इश्यूज आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीयेत. मग हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. आणि ऍव्हरेज देतो म्हणजे ह्याच्यात कसं होतं माहितीये ह्या सब्जेक्ट सोपा असल्यामुळे ह्याच्यात जे काही मार्क्स असतील ते आपल्याला खूप मिळून जातात. बाकीच्या सारखं नाहीये की MCQ हार्ड पण नसतात, सोपे आहेत आणि पॉइंट खूप थोडे सब्जेक्ट मध्ये ह्या बघा. फर्स्ट चॅप्टर फक्त हार्डली 5 पॉइंट आहे. देन जास्त लेंदी म्हणलं तर सेकंड चॅप्टर आहे. नंतरचे चॅप्टर खूप शॉर्ट आहेत. त्याच्यामध्ये काही एवढं नाहीये. तर फर्स्ट ऑफ इन्व्हायरमेंटल स्टडीज का गरज आहे इन्व्हायरमेंटल स्टडीज करण्याची किंवा इन्व्हायरमेंट विषय आपल्याला अभ्यास करण्याची का गरज आहे, हा फर्स्ट पॉइंट आहे. त्याच्यामध्ये दिलेला आहे ते आपण बघूया एक्झॅक्ट ज्यावेळेस आपण घेतोय शिकवतोय त्यावेळेस बघणार आहोत. नंतर नेक्स्ट पॉइंट बघा 1.2 काय आहे, सेगमेंट ऑफ इन्व्हायरमेंटल. आता हे वेगवेगळे सेगमेंट आहेत. सेगमेंट म्हणजे काय, इन्व्हायरमेंट जे आहे ते आपलं डिवाइड झालेलं आहे वेगवेगळ्या पार्ट मध्ये, त्यालाच काय बोलतात तर सेगमेंट. आता 4 टाईप आहेत ते, म्हणजे इन्व्हायरमेंट आपलं 4 टाईप मध्ये डिवाइड झाले. फर्स्ट काय आहे, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि बायोस्फिअर. हे जे आहेत 4 हे सेगमेंट आपले कशाच्या रिलेटेड आहेत तर इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आहेत. हे पण क्वेश्चन तुम्हाला विचारले ते आपण पुढे बघणारच आहोत, पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा सेगमेंट ऑफ इन्व्हायरमेंट. देन इन्व्हायरमेंट इश्यूज. आता जे काही इश्यूज आहेत बघा 5 टाईपचे इश्यूज आहेत. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं की पोल्युशन होतं किंवा इश्यूज हे इन्व्हायरमेंटच्याच रिलेटेड इश्यूज आहेत. त्याच्यामधून आपल्याला धोका होऊ शकतो किंवा पोल्युशन होते. मग ते कोणते कोणते आहेत, ग्रीन हाऊस इफेक्ट ते बघूया एक्झॅक्ट नंतर काय आहे ते. क्लायमेट चेंज, वातावरण चेंज झालं तरी पण तिथे इन्व्हायरमेंटचा हा इम्पॉर्टंट इश्यूज आहे. वॉर्मिंग, ऍसिड रेन, ओझोन लेअर डिप्लेक्शन, न्यूक्लिअर ऍक्सिडेंट. कॉन्सेप्ट आर. आता ह्याच्यामध्ये काय आहे, 4R कॉन्सेप्ट काय आहे, रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकवर. तर हे 4R म्हणजे काय आहेत, एखादं प्रोडक्ट असेल किंवा एखादी वस्तू असेल तर आपण ते रियूज करू शकतोय का, तर हे सगळं दिलंय. रिसायकलिंग करू शकतोय का, रिकवर होतंय का, रिड्यूस होतंय का. म्हणजे हे एखाद्या वस्तूच्या रिलेटेड हा कन्सेप्ट आहे. त्याच्यात आपण वेगवेगळे एक्झाम रियूज होऊ शकतात, रिसायकल होऊ शकतात किंवा रिकवर होऊ शकतात. अबाउट इन्व्हायरमेंट. आता मगाच्यापासून सांगितलं की आपल्याला CO पण पब्लिक अवेअरनेस पब्लिक अवेअरनेस करायचा आहे इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड. देन नेक्स्ट जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये एनर्जी रिसोर्स त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये बघा सब पॉइंट कोणते आहेत. फर्स्ट नॅचरल रिसोर्स. ह्याच्यामध्ये काय आहे, फॉरेस्ट रिसोर्स, वॉटर रिसोर्स, एनर्जी रिसोर्स, लँड रिसोर्स आणि मिनरल रिसोर्स. हे 5 टाईपचे रिसोर्स आहेत. देन बघा रिन्युएबल, नॉन रिन्युएबल आणि सायकलिक रिसोर्स. आता जे काही रिसोर्स आहेत तर त्याचे आपण रिन्युएबल करू शकतोय का, नॉन रिन्युएबल मधले कोणते एक्झाम्पल आहेत जेणेकरून रिन्युएबल म्हणजे काय असतं की जे
रिन्यू होते. आता इथे बघा, आपण पेट्रोलचं एक्झाम्पल घेतलं तर पेट्रोल रिन्यू होते का? म्हणजे एकदा वापरलं तर ते डबल वापरता येते का? तर नाही, एकदा वापरलं की ते संपून जाते पेट्रोल. तर हे कशामध्ये येतं? तर नॉन रिन्युएबल मध्ये येतं. सायक्लिक रिसोर्स हा एक पार्ट आहे. म्हणजे सायक्लिक म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये कोणती वस्तू किंवा कोणतं लिक्विड रिन्युएबल होते किंवा नॉन रिन्युएबल आहे. आणि ते किंवा एक पुन्हा ते आपण त्याचा पुन्हा पुन्हा वापर करू शकतो. ह्यालाच काय बोलतात? रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल. कॉज आहेत, कॉज आणि इफेक्टेड आहेत रिसोर्सच्या रिलेटेड. देन एनर्जी फॉर्म होते कन्झर्वेशन आणि नॉन कन्झर्वेशन मध्ये. जसं मी मगाशी सौर ऊर्जेचं एक्झाम्पल सेम आहे इथे ह्या पॉइंट मध्ये. नंतर प्रेझेंट ग्लोबल एनर्जी यूज अँड फ्युचर डिमांड. रिसोर्स अवेलेबल आहे तर त्याची फ्युचर डिमांड वाढू शकते का? कमी होऊ शकते? हे पण पॉइंट त्याच्यामध्ये आहे की फ्युचर डिमांड वाढू शकते का? एनर्जी कन्झर्वेशन, आपण जी काही एनर्जी आहे ते आपण किती प्रमाणात वापरली पाहिजे किंवा आपण ते रिडेव्हलप करू शकतो का? हा पॉइंट आहे तो. नंतर ओव्हर यूज ऑफ नॅचरल रिसोर्स अँड इट्स इम्पॅक्ट ऑन इन्व्हायरमेंट. जे काही आपण रिसोर्स आहेत किंवा ज्या काही वस्तू आहेत त्याचा जास्त प्रमाणात वापर केला तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो इन्व्हायरमेंट वरती. तर हे सगळं त्याच्यामध्ये आहे. बघा, आज आपण एवढंच बघूया. नेक्स्ट उद्या मी तुम्हाला थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ चॅप्टरच्या रिलेटेड काय काय आहे ते आपण सिलेबस बघूया. तरी पण आज तुम्हाला ही PDF मी सेंड करते. तुम्ही न्यू नोटबुक मध्ये तुमच्या लिहून काढा. नंतर सगळ्यांनीच दिल्यानंतर तिथे तुम्हाला लोड येऊ शकतो. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला हे पाठवून देते. तुम्हाला जेवढं ओके. अजून ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? कोणाला काय क्वेश्चन्स आहेत का विचारायचे वगैरे? असं आहे का? येस. आहे का काय कोणाला प्रॉब्लेम? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. बघा, बऱ्याच मुलांचे मला फक्त नेम्स दिसतात. तर अजूनही असे कोण स्टुडंट ज्यांनी टाकलेले नाहीये त्यांनी टाकून घ्या. मी आता इथे काही नाव तुमचं अनाऊन्स नाही करत आहे. तुमची तुम्हाला माहिती आहे. बघा, ह्याच्यापैकी तरी सांगते मी. अभिजित महाडिक, आदित्य गायकवाड, अथर्व लांबोरे, प्राजक्ता पांढरे आणि शिवम शिंदे. शिवम, तुम्ही तुमचा रोल नंबर घ्या. शिवम शिंदे, यू आर प्रेझेंट. अनम्यूट करा. अथर्व. येस मॅम. हा, येस मॅम. तुम्ही तुमचा रोल नंबर टाकून घ्या तुमच्या नावापुढे. येस. हा, शिवम, तुम्ही रोल नंबर घेतला नाही का अजून? नाही घेतलं लेफ्ट मॅम. झाले. हा, तुम्ही रोल नंबर घ्या तुमचा. तुमचे हा. जे CC आहेत त्याच्याकडून रोल नंबर घ्या आणि तुमच्या नावापुढे पुट करा. येस. येस. ओके. देन प्राजक्ता. येस प्राजक्ता. प्राजक्ता, आवाज येतोय का? ओके. नेक्स्ट आदित्य गायकवाड. आदित्य आहेत, मी आता नाव घेतलेत त्या लोकांनी स्वतःचे रोल नंबर टाका. बिकॉज रोल नंबर वाईज इथे प्रेझेंट मार्क केली जाते. आणि असं होतं की तुम्ही प्रेझेंट असता, तुमचा रोल नंबर इथे दिसत नाही, त्यामुळे ऍबसेंटी मार्क होते. तर
टेक केअर ह्याच्या रिलेटेड बघा, ज्यांचे रोल नंबर नाही आहेत त्यांनी बघा जरा स्वतःचे रोल नंबर ऍड करा. देन आता तुम्हाला सूचना द्यायच्यात काही. सर काय अजून जॉईन झाले नाहीयेत, तर ठीक आहे. तर बघा, तुम्हाला ऍडमिशन 5 तारखेपर्यंत घ्यायला सांगितलेलं आहे. बरेच मुलं अजून त्यांची SY ची फी वगैरे पेंडिंग आहे. तर बऱ्याच जणांचे आहे. आता मी इथे नाव अनाऊन्स नाही करत, तर लक्षात घ्या ज्यांची फी राहिलेली आहे. मी बऱ्याच जणांना कॉल केलेत आणि काही जणांचे राहिलेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्वतःची फी किती राहिली आहे, तर ती जरा बघा. तुम्हाला अजून 5-6 दिवस अलाव केलं जाईल. ओके, फी भरण्यासाठी. फी भरला म्हणजे 6 दिवस किंवा 5 दिवस समथिंग 5 तारखेपर्यंत तुम्हाला अलाव केलं जाईल लेक्चरला. तोपर्यंत तुम्ही ऍडमिशन घ्या. तुमची जी काही फी असेल ती क्लिअर करा आणि नंतर काय प्रॉब्लेम फेस झाले तर मग मी काय करू शकत नाही. मी फक्त तुम्हाला सूचना देते की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. त्यांची कोणाची फी राहिलेली आहे पेंडिंग, तर ती भरा. प्रत्येकाला माहिती आहे तुमची किती फी राहिलेली आहे आणि किती आपण आतापर्यंत भरलेले आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. तर ते जरा बघा तुम्ही सगळेच जण ज्यांचे पेंडिंग आहे. आणि ज्यांचे नील आहे त्यांनी ऍडमिशन घ्या 5 तारखेपर्यंत. तुम्ही स्वतः कॉलेजमध्ये या आणि ऍडमिशन घ्या. आणि ऍडमिशनला येताना तुम्हाला अजून एक सांगायचं होतं की ऍडमिशन फॉर्म जो आहे तो 200 रुपयाचा आहे. ते 200 रुपये सोडून तुमचे जी काय तुम्ही कॉलेजची फी भरणार आहे ते पे करा. आणि पे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या टाइम टेबलमध्ये तुमचे प्रॉक्टर टीचर दिलेले आहेत C1, C2 आणि C3 साठी. ज्या पण वेळेस तुम्ही काही फी पेड करचाल कॉलेजला, त्यावेळेस तुमचं नाव तिथे टाकायचं आहे. तुमचा रोल नंबर टाकला ठीक, अदरवाईज बघा तुम्ही रोल नंबर, तुमचं नाव, ब्रांच टाकायचे आहे फी पेड करताना. आणि तो स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. तुम्ही जर नाव नाही टाकलं तर तुम्हाला तिथं खाली ऑफिसमध्ये तुमचं तिथं कळत नाहीये कोणाची फी वगैरे आली आहे. तर तुम्ही फी पेड करताना तुमचं ब्रांच टाकायची, तुमचं इयर कोणतं, म्हणजे आता तुम्ही TYCO टाकणार तर समजा 1 आहे तर रोल नंबर 1 आणि तुमचं नाव जे काय आहे तुमचं पूर्ण नाव टाकायचं. तुमचं नाव, नंतर पप्पांचं सरनेम, असं पूर्ण नाव टाकायचं. ओके, ह्या गोष्टी लक्षात घ्या. कारण काय होतं की नंतर तुम्ही शोधत येतं की आमची फी भरले, पावती अजून आली नाही. तर ते नावाचं थोडं मिस्टेक झालं तर काय होतं, ती पावती लवकर बनत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. तुम्ही ज्यावेळेस पेड करताय त्यावेळेस तुमचं ब्रांच टाकायची, रोल नंबर टाका. अदरवाईज नाही टाकला चालेल, पण नाव तुमचं कंपल्सरी पाहिजे त्याच्यावरती. आणि देन ते भरल्यानंतर स्क्रीनशॉट एक तुमच्या प्रॉक्टर टीचरला आणि CC ला पाठवून ठेवा. बिकॉज ते प्रॉब्लेम पुढे होतात की कोणाचे किती राहिले किंवा काय भरले की नाही हे काय कळत नाहीये. त्याच्यामुळे तुमच्या प्रॉक्टर टीचरला आणि CC ला तुमच्या नंबर एवढा आहे आणि माझं नाव हे आहे असा स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा. ओके, कारण आता तुम्हाला अननोन टीचर असतील तर त्यांना तुमचा रोल नंबर किंवा नाव एवढं किंवा तुम्ही पण माहित नाहीये, तर असे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे फी भरताना ही केअर घ्या आणि ऍडमिशन घ्या 5 तारखेपर्यंत. ज्यांचे काय पेंडिंग आहे त्यांनी पण पेड करा, ऍडमिशन घ्या. तुम्हाला अजून 5-6 दिवस दिले आहेत. ओके, देन कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, अजून काय विचारायचंय का? येस, एनीबडी हॅव्हिंग प्रॉब्लेम? हॅलो मॅम. बोला. मॅम ज्यावेळेस ऍडमिशनसाठी येणार ना मॅम, मग सबमिशन घेऊन यायचंय का मागच्या हा, सेमचं? येस येस येस. ते पण एक सांगायचं राहिलं, तुम्ही ज्यावेळेस येचाल ऍडमिशन घ्यायला त्यावेळेस तुमचं जे सबमिशन आहे ते तुम्ही द्या प्रत्येक टीचरकडे. कारण मायक्रो प्रोजेक्ट असतील किंवा तुमचं काय जे सबमिशन ज्या टीचरने सांगितलंय ते घेऊन. ओके,
मायक्रो प्रोजेक्ट पण घेऊन या. ज्या ज्या सब्जेक्ट टीचर आहेत त्यांच्याकडे द्या. कारण अजूनपर्यंत मला वाटते सबमिशन कोणीच तुम्ही केलेलं नाही, तर ते सबमिशन करा. तुम्ही येताच आहे तर सबमिशन करा. तुमचे जे काही हे असतील बुक्स असतील त्या घेऊन जावा असाइनमेंट लिहिण्यासाठी. आणि लायब्ररी मधून जर तुम्हाला कोणत्या विषयाचे बुक्स पाहिजे असतील तर ते पण घ्या तुमच्या कार्डवरती, कारण नंतर बुक संपतायत आणि तुम्ही कॉलेजमध्ये येताय. तर असं काही करू नका. आणि आताची सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला येणं जाणं परवडत नाहीये, म्हणजे लांब असणाऱ्या लोकांना. एकतर सगळीकडे बंद होतंय मधूनच वगैरे, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे बघा, ह्याचा जरा विचार करा तुम्ही आणि येताना सबमिशन घेऊन याच. ओके, अजून कोणाला काय क्वेश्चन आहेत? प्रेझेंट द्या. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, 3, प्रेझेंट मॅम. रोल नंबर 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, प्रेझेंट मॅम. 7, प्रेझेंट मॅम. 8, रोल नंबर 8, 9, प्रेझेंट मॅम. 10, 11, 12, प्रेझेंट. 13, प्रेझेंट. फास्ट द्या रे प्रेझेंटी. 14, प्रेझेंट. 15, प्रेझेंट. 16, प्रेझेंट. 17, प्रेझेंट. 18, प्रेझेंट. 19, प्रेझेंट. 20, प्रेझेंट. 20, 1, प्रेझेंट मॅम. 22, प्रेझेंट. 23, प्रेझेंट. 24, प्रेझेंट. 25, 26, प्रेझेंट मॅम. 27, प्रेझेंट मॅम. 28, प्रेझेंट मॅम. 29, प्रेझेंट. 30, प्रेझेंट मॅम. 31, 32, प्रेझेंट मॅम. 33, प्रेझेंट. 34, प्रेझेंट. 35, प्रेझेंट. 36, प्रेझेंट. 37, प्रेझेंट. 38, 39, 40, Present. 41, Present. 42, Present. 43, 44, 45, प्रेझेंट. 46, Present. 47, Present. 48, Present. 49, Present. 50, Present. 51, Present. 52, Present. 53, Present. 54, Present. 55, Present. 56, Present. 57, Present. 58, 59, Present. 60, Present. 61, 61, 62, Present.
प्रेझेंट 63, प्रेझेंट 64, प्रेझेंट मॅम 65, प्रेझेंट 66, 67, Present. 66 absent, 68, 68, 69, प्रेझेंट 70, प्रेझेंट 71, Present. 72, Yes, madam. 73, Present, ma'am. 74, Present, ma'am. 75. Present. वैष्णवी, तुम्ही किती रोल नंबर होता पहिला? 75. बरं. अजून कोण राहिलंय का प्रेझेंटी द्यायची? अथर्व, ओके, ठीक आहे. थँक्यू. लेफ्ट झाला तरी चालेल.